एक 52 वर्षीय पुरुष ज्याचं त्याच्या बायकोसोबत भांडण झालं होतं तो थोडा तणावात होता. त्याच तणावात त्याने आपल्या बायकोला फोन करून सांगितलं की मी विष पितोय, मी आता या जगात राहणार नाही, मी हे जग सोडून जात आहे, असं सांगून त्याने फोन कट केला. बायकोला हे ऐकून धक्का बसला आणि तिने सर्व जवळच्या लोकांना सांगितलं. तिथेच लोक तात्काळ त्याच्या मदतीसाठी त्यांच्या घराच्या ठिकाणी पोहोचले. पण जोपर्यंत ते घरात पोहोचले तोपर्यंत तो औषध पिऊन बेशुद्ध झालेला होता. लोकांनी त्याला उचलून जळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ही एक आत्महत्या होती जी त्याने स्वतः केली होती, म्हणून याचे पोलीस केस रजिस्टर झाली. पोलिसांनी चौकशी केली आणि मग सर्व माहिती समोर आली की या व्यक्तीने नेमकी आत्महत्या का केली होती, त्याच्या बायकोसोबत नेमकं काय घडलं होतं आणि त्यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला होता. संपूर्ण प्रकरण कुठे कुठे दडलं आहे हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, कमेंटमध्ये सांगा तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या गावामधून पाहत आहात. आता एक 52 वर्षीय पुरुष आहे ज्याचं नाव आहे रमेश. रमेश नावाचा हा पुरुष काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे 25 वर्षांपूर्वी एका महिलेबरोबर लग्न करतो. पण त्याचा संसार काही दीर्घकाळ टिकला नाही. या संसारात त्याची बायको अचानक निधन पावते. तिचं दुःखद निधन झालं. मग निधनानंतर त्याला कुठलाही मुलाबाळ नव्हती. लग्नाच्या सुरुवातीला त्याची बायको मरण पावली. मग तो एकटा जीवन जगत होता. बघता बघता बरेच दिवस निघून गेले. त्याचं लग्नाचं वय सुद्धा निघून गेलं, म्हणून त्याने दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला. पण त्याच्या पहिल्या लग्नात झालेल्या बायकोच्या मृत्यूनंतर समाजात कोणीही दुसरी मुलगी देत नव्हतं. तो लग्नासाठी मुलीचे शोध घेत होता. हे सर्व करत असताना त्याला एका महिलेची ओळख होते आणि मग तो त्या महिलेबरोबर लग्न करतो. त्या महिलेचं नाव आहे सरिता. आता हा रमेश सरितासोबत लग्न करतो, पण त्या सरिताला अगोदर एक 5 वर्षांचा मुलगा असतो. मग हा रमेश तिच्या मुलाला स्वीकारतो आणि तिच्यासोबत सुखाचा संसार चालू करतो. बघता बघता या दोघांचा संसार सुखात चालतो. अनेक वर्ष निघून जातात आणि बरेच वर्ष निघून गेल्यानंतर तो जो मुलगा आहे तो मोठा होतो. मग त्याचं लग्न हे दोघेजण अगदी थाटामाटात लावून देतात. जरी तो सावत्रा मुलगा असला तरी सुद्धा तो त्याला तेवढाच जीव लावतो. आता त्याचं लग्न लावून दिल्यानंतर घर चालवायला लागलं. घरात सगळ्या गोष्टी होत्या. मग ती घरी आलेली सून होती. तिच्यासोबत सुद्धा चांगली वागणूक हे दोघेही तिला देतात. मग त्याचा जो असणारा मुलगा आहे तो कामानिमित्त मुंबईला जातो. मग मुंबईला जातो आणि इकडे हे जे सासू सासरे आहेत तेच त्या सुनेला सांभाळायची सुरुवात करतात. काही दिवस तो जो मुलगा आहे तो याच घरात राहत होता आणि याच घरात राहत असताना त्याला बरेच वेळा असं काही समजत नव्हतं. त्याला पाहिजे तसे पैसे किंवा पाहिजे तसं उत्पन्न सुद्धा इथे येत नव्हतं, म्हणून तो कामासाठी मुंबईला गेला होता. मग आता या घरात रमेश, त्याची बायको सरिता आणि ती नवीन असलेली सून असे तिघे राहत होते. हे सगळे तिघे राहत असताना एक दिवशी अचानक ती सासू जागी येते. जागी आल्यावर ती पाणी पिण्यासाठी उठते. पाणी पिण्यासाठी उठल्यावर ती पाहते की तिची सून बेडरूममध्ये नसते, तर ती दुसऱ्या ठिकाणी असते. दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहते तर तिथे सरिताचा नवरा रमेश आणि त्याची सून नको ते कृत्य करत असतात. म्हणजे सासरा आणि सून नको त्या अवस्थेत असतात. स्वतःच्या नवऱ्याला सुनेसोबत पाहून सरिता भडकली. तिने तिथे भांडणाचा गोंधळ घातला. जोरजोरात ओरडू लागली. दोघीही भांडू लागले. आता त्या दोघांनी कसं तरी समजूत घालून तिला थांबायला सांगितलं. जे झालं ते होऊ द्या असं सांगितलं. पण सरिताच तयार नव्हती. मग त्या सासऱ्याने आणि त्या सुनेने सरिताला थेट इशारा दिला की जर तुला या घरात राहायचं असेल तर चुपचाप राहा, नाहीतर आम्ही तुला ठार करू, आम्ही तुझा काटा काढू. जो काही प्रकार घडला तो कोणालाही सांगायचा प्रयत्न करू नको, नाहीतर याचं काहीतरी वाईट होईल. सरिताने सगळं काही बघितलं आणि तिला घडलेला संपूर्ण प्रकार कळला, म्हणून तिने या गोष्टी उघड करायचा ठरवलं. जेव्हा तिला संधी मिळाली ती पुन्हा आपल्या माहेरी गेले आणि घडलेलं सगळं तिच्या भावाला सांगितलं, तिच्या मुलालाही सांगितलं. तिचा मुलगा मुंबईवरून आला आणि मुंबईवरून आल्यावर त्याने आपल्या आईला सरिताला भेटलं आणि सगळा प्रकार उघड झाला. तो मुलगा म्हणाला की जेव्हा माझं लग्न झालं होतं ते लग्नाच्या काही दिवसांमध्ये संध्याकाळी माझी बायको आणि माझा संबंध करण्याची वेळ होती, तेव्हा मला झोप लागली आणि मी उठत नव्हता, कारण माझी बायको मला झोपेच्या गोळ्या खाऊ घालायची आणि सासऱ्याबरोबर जाऊन झोपायची. बरेच वर्ष हा सगळा प्रकार चालला. मग तिच्या बायकोने त्याला झोपेच्या गोळ्या देऊन इथे राहू नकोस, पैसे कमव असं सांगून मुंबईला पाठवलं. इकडे मात्र ती तिच्या सासऱ्याबरोबर म्हणजे रमेशसोबत गप्पा मारू लागली. हे सगळं सरिताने पाहिलं आणि सगळा प्रकार उघड झाला. जेव्हा ही गोष्ट रमेशला लक्षात आली, त्याला समजलं की आता आपला भांडाफोड झालेला आहे, आता आपल्याला काही केल्या पर्याय नाही. त्याला स्वतःच्या कृतीची लाज वाटू लागली आणि म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. विषारी औषध प्राशन केलं. औषध पिऊन त्याने आपल्या बायकोला सरिताला फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. सरिताने तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना फोन करून सांगितलं की त्याने औषध घेतलं आहे, त्याला वाचवा. पण आजूबाजूला जाईपर्यंत रमेश मृत अवस्थेत पडलेला होता.
दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. आपण पाहिलं तर समाजात, देशात, राज्यात कशा पद्धतीने वातावरण बदलत चाललं आहे. लोक कशा पद्धतीने नात्यांमध्ये कामाच्या कारणामुळे घटना करतायत, कशा पद्धतीने कोण कोणाबरोबर वागताय, काय करताय. प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी पडू लागला. पण एकूण या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.